राज्यात स्वच्छतेचे धडे दिले जात असताना रायगडावरील स्वच्छतागृहांची झालेली भयावह अवस्था उघड झालेली आहे। यावरनं एका महिला पर्यटकानं पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच सुनावलंय। पैसे घेता मग सुविधा कुठे आहेत आणि आम्ही महिलांनी उघड्यावर बसायचं का असा सवाल उपस्थित करत त्यांना चांगलंच धारेवर धरलंय। ह्याचं विचारायचं तुम्ही, आम्ही जे हे तिकीट काढतो ना, तर हे महिलांनी उघड्यावर वॉशरूमला जाणं कितपत सेफ आहे मला सांगा। तर तुम्ही इथं बसलाय म्हणजे तुम्ही उघड्याला बांधील आहे ना आम्हाला। हे 25 रुपये कशाचे घेता? हे गव्हर्नमेंटचं तिकीट आहे। बरं, आणि महिलांसाठी ज्या सुविधा देण्याचं काम कोणाचं इथं? तिकीट गव्हर्नमेंटचं आहे मॅडम। आम्ही नाही, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे, तर मग तुम्हाला माहित पाहिजे ना। आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे? वॉशरूम तिथं बंद होतं काय? तिथं जाणं सेफ नाही। माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या। हा माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये दादा। तुम्ही नंबर दिला तर मला वॉशरूमला आलेली राहणार आहे का? हे असं तुम्ही सांगा, मॅडम नंबर देतो फोनवरती, तुम्ही वॉशरूम करा। हे काय बोललं? ऍक्शन घेत नाही तुम्ही, स्वतः मान्य करताय। साहेब ना आम्ही कशी ऍक्शन तुम्ही पुढे पोस्ट करा ना, पैसे जे मिळतात ते पुढे पोस्ट करता ना। एक ते जाऊ दे, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून पण जाऊ दे, एक माणूस म्हणून, एक बहीण म्हणून माझा विचार करा ना तुम्ही। आणि आमचे 25 रुपये तुम्ही परत देणार आहे का गैरसोय झाल्याबद्दल? ते सांगा। जोपर्यंत वॉशरूम बांधून होत नाही, का नाही चालत आहे तुम्हाला? जनतेचा पैसा जातोय कुठं? नाही तर लिहा बायकांनी उघड्यावरतीच बसा म्हणून। जरा तुमच्या घरातली आई बहीण कोणी असेल आणि अशी उघड्यावर गेली ना, तुम्हाला चालणार आहे का? फक्त एक माणूस म्हणून उत्तर द्या।